व्यावसायिकांबरोबरच MIDC मधील रासायनिक कंपन्यांवरती देखील इंधन कपातीचं संकट आलंय. त्याविषयी आपण बोलूया कामा संघटनेचे पदाधिकारी देवेन सोनी सर यांच्याशी. AVP न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण आखाती देशामध्ये जे युद्ध चालू आहे त्याचा MIDC मधल्या रासायनिक कंपन्यांवरती काय परिणाम होतो, जी इंधन कपात झालेली आहे त्याचा कंपन्यांवर होणारा परिणाम, त्याविषयी थोडीशी माहिती द्या. ऍक्च्युली कसं आहे, ते प्रदूषणाचे जे वारंवार कंप्लेंट्स यायचे त्याच्यामुळे MPCBने नवीन त्यांनी हे नॉर्म्स काढलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला कसं झालेलं, आम्ही जे LDO फर्नेस ऑइल वापरत होतो ते आम्ही कन्वर्ट, आमचे बॉयलर्स जे होते ते आम्ही कन्वर्ट केले. आता आम्ही PNG वर आलोय. म्हणजे ते वापरण्याने काय होतं, आता डायरेक्ट तुम्हाला चिमण्यांमधून धूर पण दिसणार नाही अशी एवढी आम्ही इंडस्ट्रीज वाल्यांनी आता हे सगळं करून घेतलंय. त्यांच्या बॉयलर्स मध्ये सगळ्यांनी मॉडिफिकेशन करून घेतलेले. आणि महानगर गॅसने असं सांगितलंय आता की त्यांनी आम्हाला मेलच पाठवलेलं आहे की 50% फक्त ते सप्लाय करतील, त्याच्यानंतर ते पुढे पाहिजे असेल तर त्यांनी जे रेट आहे ते तिप्पट त्यांनी सांगितलेलं आम्हाला की एवढे आम्ही लावू. पण आता झालेलं असं की आम्हाला जे कमर्शियल गॅसेस जे सिलेंडर्स होते ते आमच्या कंपन्या, हॉटेल्स ते बंद झालेलेच आहेत, पण कंपन्यांमध्ये जे दिवस रात्र चालतात त्यांना कॅन्टीन्स कंपनीमध्ये उपलब्ध असतात. त्यांना नाश्ता खाणं हे सगळं आम्हाला फॅक्टरी ऍक्ट अनुसार आम्हाला त्यांना वर्कर्सना प्रोव्हाइड करावा लागतो. पण त्याच्यासाठी पण आम्हाला तो कमर्शियल सिलेंडर भेटत नव्हता, म्हणून आम्हाला कंपन्यांचे कॅन्टीन्स बंद करावे लागले आणि ते वर्कर्सवर इफेक्ट व्हायला लागले. म्हणून आम्ही काय केलं, तुम्ही एक ऍप्लिकेशन घेऊन गेलो आम्ही प्रांत अधिकाऱ्यांकडे. त्यांच्याकडे आम्ही आमची रिक्वेस्ट हे केली की आम्हाला कमर्शियल सिलेंडर कॅन्टीन चालवण्यासाठी, नाहीतर वर्कर येणार नाही आमच्याकडे, कारण दिवस रात्र कंपनी चालत असते. मग त्या कंपन्यांमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की कुठल्या कंपन्या चालू असतात आणि तुमची किती रिक्वायरमेंट्स आहेत ते आम्हाला त्यांनी लिहून द्यायला सांगितलं. ते आम्ही त्यांना परत लिहून पाठवलं. त्यांनी ते आम्हाला सँक्शन केलंय. कंपन्या व्यवस्थित चालू झाल्यात कॅन्टीन. आणि जे प्रोडक्शन मध्ये आम्ही इंडस्ट्रीजसाठी जे त्यांनी 50% जे सांगितलेलं आहे महानगर गॅसने, ते आम्ही त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली की 80% केलं तर आम्हाला फार बरं होईल, कारण आम्ही मग नंतर कसे 2 दिवस आम्ही सुट्टी देऊ आणि बाकीचे उर्वरित दिवस आम्ही व्यवस्थित आमचे प्रोडक्शन चालू ठेवू. असं 80% इंधन पुरवठा जरी सुरळीत सुरू असला तरी 20% अजूनही कपात आहे. त्याचा परिणाम उत्पादनांवरती होतो आहे. त्याचबरोबर तुमचे जे कामगार आहेत त्यांच्या पगारावरती काही होतोय का? का त्यांना वेतन तेवढंच मिळून उत्पादन घटलंय? नाही, कसं आहे, आता आम्हाला जे इंधन जेवढं आम्हाला 80% तेवढंच भेटते, बाकीचं आम्हाला भेटत नाहीये. मग आम्हाला प्रोडक्शन आम्हाला थोडंसं कमी करावं लागतं. आणि प्रोडक्शन कमी केल्याने आमचे जे ऑर्डर्स जे आम्हाला पुरवायचे असतात टाइमावर, ते थोडंसं आम्हाला कठीण झालेलं आहे आता ते टाइमावर पुरवणे. आता असं झालं की रेट्स पण जे आहेत ते शॉर्ट सप्लायमुळे आम्हाला ते रेट्स वाढलेले आहेत. प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी झालेली आहे. म्हणजे सप्लायचं आम्ही जे टाइमावर आम्हाला जे पोचवायचं होतं ते पण आता पोचत नाहीये टाइमावर. त्याच्या हिशोबाने आम्हाला आता कंपन्यांना प्रोडक्शन जे ओनर्स आहेत त्यांना अशी काळजी झाली की त्यांच्या ऑर्डर्स जे आहेत ती कॅन्सल होऊ नये म्हणून ते आता कंपनी चालवत आहेत. आणि वर्कर्स जे आहेत त्यांना आम्ही पगार कमी देऊ शकत नाही. सुट्टी असली तरी आम्हाला ती पेड लिव्ह दे, कारण आम्ही त्यांना सुट्टी देतो म्हणून आम्हाला ते पगार द्यावाच लागतो. तो म्हणजे पगार देऊन आम्हाला कमी प्रोडक्शन करून वाढलेल्या रेटमध्ये रॉ मटेरियल्स घेऊन आम्हाला प्रोडक्शन करून कंपनी चालू ठेवायची, कारण चालू ठेवणं हे गरजेचं आहे कंपनी आम्हाला. 23 दिवस झाले युद्ध सतत चालू आहे. ह्याच्या पुढे देखील सरकारने आता घरगुती इंधनांना पहिले प्राधान्य दिलेलं आहे. पण प्रोडक्शनला 80%, पण अजून जर हे युद्ध चालू राहिलं आणि अजून जर इंधनाची कमतरता भासली तर ह्याच्या पुढे जर इंधन पुरवठा अजून कमी झाला तर ज्यासाठी तुम्ही काही उपाययोजना आतापासून करताय का? नाही, आमच्याकडे आता कसं आहे, आम्ही कन्वर्ट केलेले आहेत बॉयलर ऑलरेडी PNG वर. आता परत हे जे मॉडिफिकेशन करण्यात ते परत जमणार नाहीये. आता आम्हाला जे आहे त्याच्यातच चालवायचंय. म्हणजे आता पण आता आम्हाला हे पण सांगण्यात आलेले आहे, जसे गव्हर्नमेंटने रेसिडेन्शियलला जे गॅस जे पुरवण्यात येत आहेत व्यवस्थित, तसंच आम्हाला ते कंपन्यांचे जे कॅन्टीन्स जे सिलेंडर आहेत भले कमर्शियल आहेत पण त्यांना ते घरगुती अशा रिक्वायरमेंटसाठी त्यांना पाहिजे असं, म्हणजे आम्हाला जेवण विकत नाही, आम्ही वर्कर्सांना जेवण बनवून त्यांना देतो आम्ही, की आमची ऍक्ट मध्ये, फॅक्टरी ऍक्ट मध्ये ते नमूद केलेले. म्हणजे त्या हिशोबाने आम्हाला त्यांना द्यावंच लागतं. म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली तुम्ही हे पण घरगुती मध्ये घ्या आणि सिलेंडर आम्हाला पुरवा. ते आता देत आहेत.
पण आता 80% जे याच्यात आहे ते पहिले ऍक्च्युली रेसिडेन्शियलला दिलेच पाहिजे, आम्ही पण मान्य करतो. पण आता कमर्शियल जे इंडस्ट्रीला 80% ते इंडस्ट्रीजला जे माग पडतोच आहे आता. पण गव्हर्नमेंटनी पण आता हे केलेलं आहे की ते इम्पोर्ट करतायत, शिपने शिप येत आहेत. आणि इंडस्ट्रीजला आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंट एजन्सीकडनं की तुम्हाला पण आम्ही 80% सांगतोय, पण ते कमी पडायला देणार नाही म्हणून. पदाधिकारी देवेंद्र सोनी यांनी आपल्याला सांगितलं आहे की सरकारने आम्हाला आश्वासन दिलं आहे, आता जरी 80% गॅस पुरवठा तुम्हाला होत असेल तरी तो सुरळीत करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू, असं त्यांना आश्वासित केलंय. आता सरांना एक वेगळा प्रश्न, डोंबिवलीमध्ये सतत प्रदूषणाचा विषय चर्चेत असतो. कधी हिरवा पाऊस पडतो, कधी गुलाबी रस्ते होतात. या संदर्भात तुमचं म्हणणं काय आहे? हिरवा पाऊस कधी पडलेला नाहीये. तुम्ही वरून बघितलं असेल तर ऍक्च्युली कसं झालेलं आहे की टेम्पो जो माल घेऊन जात होता आणि त्याच्यातनं गोण्यांमधून जे माल पडलेला होता रस्त्यावर, त्या पावसाळ्यात तो पडलेला होता आणि त्याच्यावर पाऊस पडल्याने तो पसरलेला होता. तो हिरवा पाऊस कधी पडलेला नव्हता. आणि ते गुलाबी रस्ते आहेत, ते चेंबर जे रस्ते आता गटर बनवताना, डोंबिवली एमआयडीसी मध्ये गटर बनवत असताना आज 60 वर्षानंतर एमआयडीसीने ते गटर बनवायला घेतले. आता ते जेसीबीने जे गटर बनवताना जे खोदलेला रस्ता, तो त्याच्यातनं खाली चेंबर जो होता तो त्याने चेंबर फोडून टाकलेला. होय. चेंबर पण त्याने फोडला आणि त्याच्यामुळे त्या चेंबरचं पाणी बाहेर आलेलं आणि तो रस्ता गुलाबी झालेला. तो कारण त्याच्यातलं मटेरियल जे होतं ते डाईसचं जे पाणी जे होतं ते बाहेर पडलं आणि ते रस्त्यावर तुम्हाला गुलाबी आपल्याला दिसलेला. तो बाकी प्रदूषण असं या वास आणि असं बघितलं गेलो तर आता तुम्हाला चिमण्यांमध्ये धूर, हे सगळं कंपन्यांमधून धूर, हे सगळं आता 90% कमी झालेलं आहे. कंपन्यांमुळे होणारं प्रदूषण आता 90% कमी झालंय, उरलेलं 10% देखील आम्ही लवकरात लवकर कमी करण्याचा प्रयत्न करतोय, असं आश्वासन देवेंद्र सोनी यांनी दिलंय. एबीपी न्यूज, डोंबिवली.